तुमचे केस गळतात, केस सतत तुटतात, केस वाढत नाहीत असं वाटतं, केस राठ, कोरडे आणि निस्तेज झाले आहेत. मग महागडी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी फक्त 30 दिवसांचा हा हेअर चॅलेंज करून पहा. विशेष म्हणजे तुम्हाला रोज तासनतास वेळ द्यायची गरज नाही. फक्त 5 मिनिटे. पण या 5 मिनिटात नेमकं काय करायचं ते आपण विभागणार आहोत. दिवस 1 ते 7, दिवस 8 ते 15 आणि दिवस 16 ते 30 पर्यंत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजपासून आपला 30 दिवसांचा हेअर केअर चॅलेंज सुरू करूया. दिवस 1 ते 7 हेअर रिसेट वीक. पहिले 7 दिवस आपण केसांना नवीन काही लावण्यापेक्षा चुकीच्या सवयी कमी करूया. दिवस 1 केसांची तपासणी. आज फक्त 5 मिनिटे आरशासमोर बसा. केस गळती किती आहे? टाळू तेलकट आहे का? कोंडा आहे का? केसांच्या टोकांना फाटे पडले आहेत का? केस कोरडे आहेत का? हे सगळं लक्ष द्या. आणि शक्य असल्यास आज केसांचा एक फोटो काढा. 30 दिवसानंतर याच फोटोशी तुलना करा. दिवस 2 स्कॅल्प मसाज. आज फक्त 5 मिनिटे टाळूची बोटांच्या टोकांनी हलकी मसाज करा. नखे वापरू नका. केस ओढू नका आणि जोरात चोळू नका. जर तेल लावत असाल तर तुमच्या केसांना योग्य अल्प प्रमाणात तेल वापरा. दिवस 3 कोंब चॅलेंज. आजपासून केस विंचरताना घाई नाही. रुंद दातांची फणी वापरा. केसांच्या टोकांपासून हळूहळू वरच्या दिशेने गुंता सोडवा. केस ओढून फणी फिरवू नका. दिवस 4 आजचा नियम हेअर स्ट्रेटनर नाही, कर्लिंग आयर्न नाही, अतिरिक्त गरम हेअर ड्रायर नाही. केसांना शक्य तितके नैसर्गिकरित्या सुकू द्या. दिवस 5 हेअर वॉश चेक. आज केस धुताना एक गोष्ट लक्षात ठेवा. खूप गरम पाणी वापरू नका. शॅम्पूचा वापर टाळू स्वच्छ करण्यासाठी करा. आणि केसांच्या लांबीवर अतिरिक्त घासाघीस करू नका. दिवस 6 फूड डे. आज केसांवर काहीही प्रयोग नाही. त्याऐवजी ताटाकडे लक्ष द्या. आजच्या आहारात डाळी किंवा कडधान्ये, दही किंवा इतर योग्य प्रथिनयुक्त पदार्थ, भाज्या, फळे आणि बिया किंवा सुकामेवा यांचा समावेश करा. कारण निरोगी केसांसाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही. दिवस 7 नो टाईट हेअर डे. आज केसांना घट्ट पोनीटेल किंवा घट्ट वेणीपासून विश्रांती द्या. केस सतत घट्ट बांधल्याने केसांवर ताण येऊ शकतो. म्हणून आज सैलसर हेअरस्टाईल. दिवस 8 ते 15 स्ट्रेंथ अँड केअर वीक. आता पहिला आठवडा पूर्ण झाला. दुसरा टप्पा. दिवस 8 पिलो केस चेक. उशीचे कव्हर स्वच्छ आहे का? केस आणि चेहरा दोन्ही रोज उशीच्या कव्हरच्या संपर्कात येतात. म्हणून ते नियमित स्वच्छ ठेवण्याची सवय लावा. दिवस 9 हेअर एंड्स डे. आज केसांच्या टोकांकडे नीट पहा. फाटलेली टोके आहेत का? केस सतत तुटत आहेत का? फाटलेली टोकं पूर्णपणे पुन्हा जोडता येत नाहीत. म्हणून गरज असल्यास ट्रिमिंगचा विचार करा. दिवस 10 हायड्रेशन डे. आज स्वतःला एक प्रश्न. मी दिवसभर पुरेसे पाणी पिते का? पाणी नियमित प्या. पण जास्त पाणी म्हणजेच दुप्पट केसांची वाढ असा गैरसमज ठेवू नका. संतुलित आहार आणि पुरेसे द्रवपदार्थ महत्त्वाचे आहेत. दिवस 11 हेअर मास्क डे. आज केसांच्या प्रकारानुसार सौम्य हेअर मास्क वापरू शकता. उदाहरणार्थ कोरड्या केसांसाठी कंडिशनिंग मास्क. पण प्रत्येक घरगुती साहित्य प्रत्येकाच्या त्वचेला सूट होईलच असे नाही. म्हणून आधी छोट्या भागावर चाचणी करा. दिवस 12 स्कॅल्प क्लीन डे. आज टाळूवर अनावश्यक थर जमा होऊ देऊ नका. घाम, धूळ, तेल आणि उत्पादनांचे अवशेष जमा होत असतील तर योग्य पद्धतीने केस धुवा. दिवस 13 स्ट्रेस ब्रेक. आज फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी. दीर्घ श्वास घ्या. हलके स्ट्रेचिंग करा. शांत बसा.
कारण सततचा ताण एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतो आणि काही लोकांमध्ये केस गळतीशीही संबंधित असू शकतो. दिवस 4 स्लीप चॅलेंज. आजपासून झोपेची वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न करा. उशिरा रात्रीपर्यंत मोबाईल वापरण्याऐवजी शरीराला पुरेशी विश्रांती द्या. दिवस 15 हाफ वे चेक. अर्धा चॅलेंज पूर्ण. आता पुन्हा फोटो काढा. दिवस 1च्या फोटोशी तुलना करा. केसांची चमक, कोरडेपणा, गुंता, तुटणे काही फरक जाणवतोय का? दिवस 16 ते 30 हेल्दी हेअर रुटीन. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. दिवस 16 ते 20 पुढील 5 दिवस एकच गोष्ट लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी. 1 दिवस तेल, 2 दिवस काहीच नाही, मग अचानक 5 घरगुती उपाय. असं करू नका. तुमच्या केसांना एक साधी दिनचर्या द्या. दिवस 21 स्कॅल्प मसाज. पुन्हा 5 मिनिटांची हलकी टाळूशी मालिश. पण लक्षात ठेवा, मालिश म्हणजे केस जोरात ओढणे नाही. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने करा. दिवस 22 प्रोटीन प्लेट. आज तुमच्या ताटात प्रथिनांचे स्रोत आहे का? डाळी, कडधान्ये, अंडी, दही, पनीर, मासे किंवा इतर योग्य प्रथिनयुक्त पदार्थ तुमच्या आहारानुसार समाविष्ट करा. दिवस 23 हेअर प्रोटेक्शन. बाहेर जाताना धूळ आणि उन्हापासून केसांचे संरक्षण करा. गरज असल्यास स्कार्फ किंवा टोपी वापरा. दिवस 24 नो एक्सपेरिमेंट डे. आज इंटरनेटवर दिसलेला प्रत्येक उपाय केसांवर लावायचा नाही. लिंबू, बेकिंग सोडा, अनेक प्रकारचे तेल, अनेक पदार्थांचे मिश्रण सगळं एकत्र करून केसांवर प्रयोग करू नका. सिम्पल इज बेटर. दिवस 25 जेंटल हेअर डे. आज केसांशी अगदी सौम्य वागा. जोरात टॉवेलने घासू नका. ओले केस ओढू नका. घट्ट हेअरस्टाईल टाळा. दिवस 26 शाईन डे. केस चमकदार दिसण्यासाठी फक्त तेल लावणे पुरेसे नाही. योग्य शॅम्पू, कंडिशनर, सौम्य हाताळणी आणि उष्णतेचा कमी वापर या सगळ्यांचा परिणाम होतो. दिवस 27 हेअर फॉल रिॲलिटी चेक. आजपासून स्वतःला विचारा, केस गळती खरंच कमी झाली आहे का? की केस तुटणे कमी झाले आहे? दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर केस गळती अचानक खूप वाढली असेल तर कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दिवस 28 रिपीट युअर बेस्ट हॅबिट. या 28 दिवसात तुमच्यासाठी सर्वात सोपी आणि उपयोगी वाटलेली एक सवय निवडा आणि ती पुढेही सुरू ठेवा. दिवस 29 फायनल हेअर केअर डे. आज तुमची पूर्ण हेअर केअर रुटीन करा. सौम्य केस धुणे, कंडिशनिंग, हलक्या हाताने केस विंचरणे आणि केसांना विश्रांती देणे. दिवस 30 फायनल डे. 30 दिवस पूर्ण. आता दिवस 1चा फोटो पुन्हा पहा आणि आजचा फोटो त्याच प्रकाशात काढा. केसांची लांबीच फक्त पाहू नका. पहा, केस तुटणे कमी झाले आहे का? केस अधिक मऊ वाटतात का? गुंता कमी झाला आहे का? टाळू अधिक आरामदायक वाटतोय का? केसांची निगा नियमित झाली आहे का? कारण 30 दिवसात चमत्कार घडवण्यापेक्षा 30 दिवसात चांगल्या सवयी तयार करणे हेच खरे यश आहे. तर मंडळी, तुम्ही माझ्यासोबत हा 30 दिवसांचा हेअर चॅलेंज पूर्ण करणार आहात का? जर करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी 30 दिवसांचा चॅलेंज स्वीकारला. आणि आजचा फोटो काढायला विसरू नका, कारण 30 दिवसानंतर तुम्हालाच तुमच्या केसांमध्ये काय बदल झाला हे पाहता येईल. आणि लक्षात ठेवा, लांब केसांपेक्षा निरोगी केस महत्त्वाचे. केसांची योग्य निगा, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि सातत्य हीच सुंदर केसांची खरी गुरुकिल्ली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अशाच उपयोगी हेअर केअर टिप्ससाठी सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.